Hello friends, welcome to my channel eGrammar and R Tutorials. Now in this video we are going to see a teenager prayers English workshop. म्हणजे आपण याचे क्वेश्चन आणि आन्सर्स जे त्या पोएमच्या खाली दिलेले ते आपण इथे बघूया. एकदम सोपा टॉपिक आहे. तुम्हाला हे तुमच्या नोटबुक मध्ये फक्त नोट डाऊन करून घ्यायचं आहे. त्याला सुरुवात करू आपण लगेच. फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिलेला आहे त्यांनी. Choose the correct alternative and complete the given sentence. खाली दोन म्हणजे फिल इन द ब्लँक्स आहे, त्यांच्यापैकी कोणतं बरोबर आहे ते आपल्याला निवडायचं आहे. आन्सर्स मी तुम्हाला लिहून दिलेले बघा. अकॉर्डिंग टू द पोएट, न्यू बिगिनिंग आर ब्रॉट बाय इच न्यू डे. कळतंय? सेकंड बघा, ह्याच्यातलं बी बघा. वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू ग्रेट सक्सेस. ग्रेट सक्सेस आणि ग्रेट डिस्ट्रेस आणि ग्रेट सक्सेस याच्यापैकी बरोबर कोणतं आहे? द ग्रेट सक्सेस. सी बघा. द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज राईट. माईट आणि राईट याच्यामधलं कुठलं बरोबर आहे मग इथं? राईट. डी बघा. द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनएज इयर्स हॅव बीन द बेस्ट इयर्स ऑफ हिज लाईफ. मग इथं वर्स्ट आणि बेस्ट हे दोन ऑप्शन आहेत, तर त्याच्यातलं कुठलं येईल? बेस्ट. कळतंय तुम्हाला? आता सेकंड क्वेश्चन बघा याच्यातला. फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. पोएम मधले जे रायमिंग वर्ड्स आहेत ते आपल्याला इथे शोधून लिहायचे. मग मेक, टेक, सक्सेस, डिस्ट्रेस, सी, मी, वे, डे. कळतंय? हे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून टाका सगळं. थर्ड क्वेश्चन बघा आता. व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम? चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. आता राईम स्कीम काय बघा, मी एकदम थोडक्यात तुम्हाला सांगेल म्हणजे तुम्हाला हे एक्झॅक्टली कळून जाईल. इथे दिले त्यांनी पहिलं ऑप्शन ए बी बी, नंतर ए बी सी डी, नंतर थर्ड दिलंय ए बी सी बी आणि फोर्थ दिलंय ए बी बी ए. ह्या राईम स्कीम त्यांनी दिलेल्या आहे. आपली काय राईम स्कीम आहे? तर ए बी सी बी. कशी काढली बघा आपण. पोएम मध्ये बघा आपण फर्स्ट स्टांजा घेऊ. इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. याला मी म्हणतो, या पहिल्या लाईनला म्हणतो ए. शेवटचा जो वर्ड आहे त्याला म्हणतो मी ए. सेकंड बघा. डिसिजन्स आय मस्ट मेक याला म्हणतो बी. कारण की बिगिनिंग्स आणि मेक याचं जे प्रोनाउन्सिएशन हे काही सेम नाहीये, म्हणजे हे राईम वर्ड्स नाहीये. मग याला मी ए नाव दिलं, याला बी नाव दिलं. आता थर्ड बघा. आय एम द ओनली वन टू चूज. परत पहिली लाईन, दुसरी लाईन, तिसरी लाईन, लास्ट वर्ड मध्ये कुठल्याही प्रकारचं राईम स्कीम येत नाहीये, म्हणजे रायमिंग प्रोनाउन्सिएशन सारखं येत नाहीये. आता फोर्थ लाईन बघू. द रोड दॅट आय विल टेक. आता मला एक लक्षात आलं, याला मी ए नाव दिलं, याला बी नाव दिलं, याला सी नाव दिलं, पण सेकंड जी लाईन आहे डिसिजन आय मस्ट मेक आणि द रोड दॅट आय विल टेक, इथे राईम स्कीम मला दिसली. मग मी ह्याला म्हणतो ए बी सी बी. कळतंय? हा वर्ड मेक आणि टेक हे रायमिंग वर्ड्स झाले, म्हणून आपली राईम स्कीम काय झाली? ए बी सी बी. कळतंय तुम्हाला? चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. मॅच द लाईन्स इन कॉलम ए विथ द फिगर ऑफ स्पीच इन कॉलम बी. कॉलम ए आणि कॉलम बी मधले फिगर ऑफ स्पीच आपल्याला मॅच द पेअर्स लिहायचे आपल्याला इथं. डिसिजन आय मस्ट मेक हे आहे इन्व्हर्जन आणि प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड हे आहे अपॉस्ट्रॉफी. थर्ड. ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड अलिट्रेशन. आणि फोर्थ आहे आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ हे आहे मेटाफर. आता तुम्हाला हे जे फिगर्स ऑफ स्पीच आहे याच्याबद्दल मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली काय असं फिगर ऑफ स्पीच हे कळेल. फक्त इथे आपल्याला आपले क्वेश्चन आन्सर लिहायचे, म्हणून मी तुम्हाला ते सॉल्व्ह करून देतोय. पुढचं बघा. ते येलो ब्रॅकेटमध्ये बघा काय दिले त्यांनी. अलिट्रेशन इज द ऑकरन्स ऑफ सेम साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड इन अ फ्रेज ऑर सेंटेन्स एटसेट्रा. फ्रेजमध्ये किंवा सेंटेन्समध्ये ॲलिट्रेशन हा जो बिगिनिंग ऑफ वर्ड असतो तो साऊंड रिपीटेड होतो. सच ॲज दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. लाईफ इज लिव्ड, लाईफ आणि लिव्ड म्हणजे दोन्ही ठिकाणी एल परत आला, ल परत आला,
असं आपण म्हणू. मग सेम साऊंड जिथे येतो तेव्हा त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, ॲलिट्रेशन म्हणायचं. एकच डेफिनेशन त्यांनी याच्यात दिलेली आहे. फाइंड आउट मोर एक्झाम्पल्स ऑफ ॲलिट्रेशन फ्रॉम अदर पोएम्स इन युअर बुक. याच पुस्तकामधल्या अजून असे ॲलिट्रेशन तुम्हाला शोधायचे, ते आपण नंतर करूया. 5th क्वेश्चन बघा. हा आपण ओमिट करतोय कारण की ही ग्रुप ऍक्टिव्हिटी, तरी पण तुम्हाला एक थोडक्यात मी सांगून देतो. एलिमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. तुम्हाला एक इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस ईच एलिमेंट ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू अँड प्रिपेअर नोट्स ऑन ईच एलिमेंट. तुम्हाला काय करायचं, तर इंटरव्ह्यू घेताना आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या या ठिकाणी आपल्याला प्लॅन करायच्या आहे. मग फॉर्मॅट आणि स्ट्रक्चर हे महत्त्वाचं असतं. मग याच्यावर काय काय क्वेश्चन्स तुम्ही करू शकाल तिथे लिहा. साईज, लेंथ, हाऊ मच. इंटरव्ह्यू किती मोठा असला पाहिजे हे पण तुम्ही ठरवू शकता, कारण की इंटरव्ह्यूमध्ये लोकांना बोर सुद्धा व्हायला नको. नंतर डूज अँड डोंट्स, रूल्स अँड रेग्युलेशन. इंटरव्ह्यूमध्ये काही रूल्स अँड रेग्युलेशनचा आपण म्हणजे फॉलो करायचे असतात. मग काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे इंटरव्ह्यूच्या वेळेस, ते तुम्ही रूल्स रेग्युलेशन क्रिएट करा, बनवून घ्या. टाईप ऑफ क्वेश्चन, यस नो क्वेश्चन और WH क्वेश्चन. कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्ही विचारणार आहे, यस नो टाईप क्वेश्चन विचारणार का WH टाईप क्वेश्चन विचारणार, म्हणजे या प्रकारचे सुद्धा क्वेश्चन्स तुम्ही फाइंड आउट करून ठेवायचे. कळतंय? आता ही ग्रुप ऍक्टिव्हिटी असल्यामुळे आपण इथे करत नाहीये ती. पुढचं बघा. प्रिपेअर अ सेट ऑफ 10 क्वेश्चन्स टू इंटरव्ह्यू एनी सक्सेसफुल टीनेजर. कुठल्याही सक्सेसफुल टीनेजरसाठी तुम्ही काही 10 क्वेश्चन्स प्रिपेअर करा. बाजूला तुम्हाला दिसताच आहे की ते मी बनवून ठेवलेलेच आहे ऑलरेडी. यू मे यूज द फॉलोइंग गाईडलाईन्स. आता खालील गाईडलाईन्स तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. मग काय गाईडलाईन्स दिल्या बघा. आपण पहिले गाईडलाईन्स बघू. स्टँडर्ड टेम्पलेट फॉर कंडक्टिंग अँड इंटरव्ह्यू. फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे बघा, कसा इंटरव्ह्यू कंडक्ट करायचा. नेम ऑफ द इंटरव्ह्युअर, इंटरव्ह्युअरचं नाव विचारा. टॉपिक, आता टॉपिक म्हणजे कुठल्या प्रकारचा व्यक्ती त्याच्यानुसार ठरवणार. पर्सनल आहे, रिसेंट आहे, स्पोर्ट्स आहे, बिझनेस आहे, म्युझिक आहे, आर्ट आहे, ह्याच्यापैकी कशावर तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे हा टॉपिक तुम्ही ठरवून घ्या. व्हेन्यू, आता स्टुडिओमध्ये घ्यायचा आहे, टीव्ही चॅनेलवर घ्यायचा आहे, ऑडिटोरियम हॉलमध्ये घ्यायचा आहे, कुठे घ्यायचा आहे हा व्हेन्यू आपल्याला नीट ठरवायचा. नंतर त्यात डेट असते, टाइम असतं, ड्युरेशन असतो, किती मिनिटाचा घ्यायचा आहे. टोटल क्वेश्चन किती विचारणार आहे आपण, 10. मग हे बाजूला 10 क्वेश्चन आपण लिहून ठेवलेले. मिक्सअप यस नो अँड WH क्वेश्चन्स. यस नो टाईप क्वेश्चन पण घ्या, WH टाईप क्वेश्चन पण घ्या, म्हणजे जेणेकरून तुमचा इंटरव्ह्यू हा चांगला होईल. प्लेस अ प्रॉपर बॅकग्राऊंड बिफोर एव्हरी क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चनच्या अगोदर प्रॉपर बॅकग्राऊंड तुम्ही तिथे ठरवून घ्या. कॉन्व्हर्सेशन शुड साऊंड लाईक अ रिअल इंटरव्ह्यू. आणि जे काही कॉन्व्हर्सेशन तुमचं होईल त्याच्यामध्ये असं वाटलं पाहिजे की तुम्ही खरंच इंटरव्ह्यू घेताय समोरच्या व्यक्तीचा. अवॉइड व्हेरी पर्सनल क्वेश्चन. आणि जेवढे पर्सनल क्वेश्चन तुम्ही अवॉइड कराल तेवढं चांगलं असतं इंटरव्ह्यू घेताना. अवॉइड व्हेरी कॅज्युअल, चीप अँड व्हल्गर लँग्वेज. कॅज्युअल लँग्वेज किंवा चीप लँग्वेज किंवा व्हल्गर लँग्वेजचा इथे तुम्ही शक्यतो अवॉइड करा. शक्यतो म्हणजे अवॉइडच करा या गोष्टी. ओके, आता क्वेश्चन्स वाचू आपण काय तयार केलेले. कुड यू प्लीज टेल मी अबाउट युअर फॅमिली. हा फर्स्ट क्वेश्चन. सेकंड, डिड युअर ब्लाइंडनेस अफेक्ट युअर करिअर ॲज अ कंपोजर. म्हणजे म्युझिक, एक म्युझिशियन असेल त्याच्याबद्दल आपण हे इंटरव्ह्यू प्लॅन करतोय. मग इथे म्हणतो डिड युअर ब्लाइंडनेस अफेक्ट युअर करिअर ॲज अ कंपोजर. थर्ड, हू हेल्प यू. कोणी तुम्हाला मदत केली. हू वर युअर टीचर्स. व्हॉट इज युअर स्पेशालिटी. तुमची स्पेशालिटी कशामध्ये. विच वॉज युअर बेस्ट परफॉर्मन्स. कोणता परफॉर्मन्स तुम्ही चांगला दिलेला आहे. व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स. आणि भविष्यात तुम्ही काय करू इच्छिता. विच अवॉर्ड्स यू हॅव रिसिव्ड. आणि आतापर्यंत तुम्हाला कोणत्या प्रकारचे अवॉर्ड्स मिळालेले आहे. व्हॉट इज युअर ॲडवाइस फॉर यंग म्युझिशियन. यंग म्युझिशियनसाठी तुम्ही काय ॲडवाइस करू शकता. 10. व्हॉट कॅन यू डू टू एनकरेज देम. आणि त्यांना एनकरेज करण्यासाठी तुम्ही काय कराल. म्हणजे तुमचं काय मत आहे त्यांना एनकरेज करण्यासाठी. कळतंय. हे क्वेश्चन्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. 7th क्वेश्चन बघूया आपण. हा क्वेश्चन मी शॉर्टमध्ये तुम्हाला लिहून दिलेला आहे इथे. ॲक्च्युली हा क्वेश्चन फार मोठा असतो आणि आपल्याला पेपरमध्ये पण फार मोठ्या प्रमाणात लिहायचं असतं. रीड द पोएम, राईट अँड अप्रिसिएशन ऑफ द पोएम इन अबाउट 12 to 15 सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स. खाली पॉईंट्स दिलेले तुम्हाला, या पॉईंट्सच्या आधारे तुम्हाला हे जे पूर्ण असतं हे लिहायचं असतं. याला ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम असं म्हणतो.
बघा टायटल, मग पोएमचे टायटल काय आपल्याला माहित पाहिजे. अ टीनेजर्स प्रेयर, ठीक आहे बरोबर. नंतर पोएट कोण आहे, जे मोर्स, हे पोएट आहे. राईम स्कीम काय, ABCB, हे आपण शिकलो. फेवरेट लाईन, आता इथे तुम्ही कोणतीही लाईन पोएम मधली तुमची आवडती लाईन इथे लिहू शकता. मी इथे लिहिले, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे. मी ही लाईन इथे लिहिली की मला ही आवडली म्हणून मी लिहिली. आता थीम, सेंट्रल आयडिया, इथे मी लिहितो, अ टीनेजर्स डिलिमा अबाउट मेकिंग द राईट डिसिजन, अ रॉंग डिसिजन मे रुइन द होल लाईफ. थोडक्यात थीम लिहिलेली आहे. मी सेपरेट एक व्हिडिओ बनवेल की त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व पोएमचे हे ॲप्रिसिएशन दिले जाईल. ओके. फिगर ऑफ स्पीच, अपॉस्ट्रॉफी हे फिगर ऑफ स्पीच इथे वापरलं आहे. स्पेशल फीचर काय आहे तर पोएमचं, द पोएम इज शॉर्ट बट वेल स्ट्रक्चर पोएम. In first two stanza, teenagers has burden of life. Next two stanza, teenagers seek God's help, and in final stanza, teenager feel free under guidance of God. थोडक्यात हे स्पेशल फीचर मी इथे लिहिलेला आहे. मला ही पोएम काय आवडली, व्हाय आय लाईक ऑर डिसलाईक द पोएम. तुम्हाला आवडली असेल किंवा नसेल आवडली तर त्याच्याबद्दल तुमचं मत तुम्हाला इथे मांडायचं असतं. मग काय म्हणतो मी बघा, फॉर इट्स क्लिअर अँड इम्पॉर्टन्स मेसेज ॲज अ टीनेजर माय सेल्फ आय कॅन व्हेरी वेल रिलेट टू दिस व्हेरी रिलेव्हंट. म्हणून मला ही पोएम आवडली. म्हणजे मी म्हणेल आय लाईक दिस पोएम फॉर इट्स क्लिअर अँड इम्पॉर्टंट मेसेज. कळते तुम्हाला. आता 8th क्वेश्चन बघा पुढचा, कंपोज अ शॉर्ट प्रेयर इन इंग्लिश asking God to guide in your teenage years. Later, you can even try to make the lines rhyme to give it a poetic form. आता पोएटिक फॉर्म मध्ये आपल्याला एक पोएम त्यांनी कंपोज करायला लावली. मी तर तेवढा काही चांगला कंपोजर नाहीये किंवा मला पोएम कंपोज करता येत नाही, पण एक छोटीशी पोएम मी तुमच्यासाठी काढून ठेवलेली आहे. God is my hope at my darkest. God is my light at my weakest. राईम स्कीम तयार होते हा. God is my strength at my saddest. कळतंय तुम्हाला. मग ABCB कळतंय तुम्हाला. ह्या प्रकारची राईम स्कीम इथे तयार होतात. आता 9th क्वेश्चन बघा, लुक अराउंड इन युअर व्हेसिनिटी, युअर फॅमिली, फ्रेंड्स, नेबर, क्लासमेट्स एटसेट्रा. तुमच्या आजूबाजूला बघा and write about any 4 teenagers, कोणतेही टीनेजर्स who have made a name for themselves by doing something extraordinary. आता माझ्या आजूबाजूचे लोक आहे, फॅमिली मधले जे लोक आहे त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. जसं फॅमिली, संजय started his business at the age of 18 and became successful at the age of 35. Special, extraordinary. कुणाल, फ्रेंड्स मध्ये कुणाल who was the victim of blood cancer but overpower it and now successful male nurse. कळतंय. थर्ड, नेबर्स, सागर, special child born disabled but became successful IT engineer and work in TCS. आणि फोर्थ आहे क्लासमेट, विकास, came of wealthy family but decided to serve nation so joined the army. कळतंय तुम्हाला. या प्रकारे आपण हे वर्कशॉप कंप्लीट केलेले आहे. आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस क्वेश्चन अँड आन्सर. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.